गावागावात योजनांची माहिती पोहोचवण्याचं कार्य रथयात्रेच्या माध्यमातून सुरू आहे। या रथयात्रेवर मोदी यांचा फोटो लावून योजनेची माहिती दिल्या जात आहे। या संकल्प यात्रेचे कार्यक्रम कन्हाळगाव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी घेण्यात आले। अध्यक्ष सरपंच सुरेखा नवले, प्रमुख पाहुणे भाजपा तालुका अध्यक्ष नारायण हिवरकर, शसेल तालुका प्रमुख डॉक्टर प्रकाश खडके, उपसरपंच विनोद नवले, ग्रामपंचायत सदस्य महादेव कल्ले, पंचायत समिती विस्तार अधिकारी बारर शिंगे आदी प्रामुख्याने उपस्थित होते। संकल्प यात्रेचे उद्घाटन झाले। मोदी सरकार गावागावात योजनेची माहिती पोहोचवित आहेत, त्या योजनेचा लाभ प्रत्येक नागरिकांनी घ्यावा असे मत हिवरकर यांनी व्यक्त केले। शिवसेनेचे यूटीबी तालुका प्रमुख डॉ. प्रकाश खानके यांनी मोदी सरकारचा समाचार घेतला। अनेक योजनांच्या नावावर मोदी सरकार नागरिकांना भूलथापा देत आहेत। या सरकारच्या नादी लागू नका। अनेक आश्वासने देऊन या सरकारने सर्वसामान्य जनतेचे दिशाभूल केली आहे। मोदी सरकारने दिलेले आश्वासन संपूर्ण हवेत आहे। सरकारला धडा शिकवल्याशिवाय नागरिक स्वस्त बसणार नाहीत असे मत व्यक्त केले। थेट सरकारवर आरोप केला। तेव्हा येथील तालुकाध्यक्ष हिवरकर यांनी लावलेला प्रोग्राम, यामध्ये चाललेल्या प्रचाराच्या रथयात्रा लोकप्रतिनिधीचे भाषण सुरू असताना प्रचार रथ गावाबाहेर काढला, असा थेट आरोप डॉ. प्रकाश खडके यांनी केला। शासकीय कार्यक्रम आहे की भाजपाचा आहे? एका भाजपच्या पदाधिकारी दखल का घ्यावी? अधिकाऱ्यांना फोन करून माहिती दिली। समस्त ग्रामस्थ संतापले। यात्रा अडवलीत, अधिकाऱ्यांना धारेवर धरले। योजनाची माहिती देण्यासाठी काढण्यात आलेली विकसित भारत संकल्प यात्रेमध्ये रथावर भारत ऐवजी मोदी सरकार लिहिल्याचे पाहून समस्त ग्रामस्थ कन्हाळगाव मध्ये संतापाची लाट। दुपारी 1 वाजता अधिकाऱ्यांना जाब विचारला। ग्रामपंचायत परिसरात कार्यक्रम घेण्यात आला, यामध्ये अधिकारी मात्र मुंडगिळून होते। या प्रकरणात वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करतील? समस्त कन्हाळगाव वासियांचे लक्ष लागले आहेत। या घटनेचा सर्वत्र परिसरात चर्चेला उताला आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत। कन्हाळगाव येथे घडलेल्या भारत संकल्प यात्रेचा घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देणार असल्याची मत विस्तार अधिकारी बारशिंगे यांनी व्यक्त केले। यावरती वरिष्ठ अधिकारी कारवाई करतील। भारत संकल्प यात्रा ही कन्हाळगाव येथे सुरू असताना नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष यांनी कार्यक्रम ठिकाणावरून रथ गावाबाहेर काढला। तेव्हा हा कार्यक्रम भाजपचा की भारत सरकारचा? त्या भाजप कार्यकर्त्यांना काय अधिकार रथ बाहेर काढण्याचा असे मत डॉ. प्रकाश खडके व्यक्त करत, त्यावर अधिकारी काय कारवाई करतील? आज संकल्प विकसित भारत या यात्रेचं कन्हाळगाव मध्ये गाडीचं आगमन झालं होतं। कार्यक्रम सविस्तररित्या त्याचं उद्घाटन आणि सगळ्या गोष्टी झाल्यानंतर ज्यावेळेस माझं भाषण सुरू झालं आणि मी त्या ठिकाणी विचार मांडले, त्यावेळेस नारायणजी हिवरकर यांनी स्टेजवर उतरून त्या गाडीला या ठिकाणाहून काढण्यात आलं। माझा प्रश्न आहे का शासन या बीजेपीच्या अधिकाऱ्याला पाठीशी घालतील का त्यांच्यावर काय कारवाई करतील, याकडे आम्ही वरिष्ठाकडे सुद्धा तक्रार देऊ आणि त्याचा पाठपुरावा करू।